कारखान्याचे चेअरमन झालेच पाहिजे, आमदार झालेच पाहिजे, पद मिळालंच पाहिजे. आमदार व्हायचं असतं तर मागच्या 2 महिन्यामध्ये केव्हा झाला असतं. हे जे झालेत नवीन पोरं, हे नवीन झाले आणि जे जे सरकार घेत आहे त्यांना मी सांगू इच्छितो, पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे. तुम्ही ज्या पदाचा आनंद आज घेताय हे पद आम्ही सोडून दिलेले पद आहेत, हे पण तुम्हाला आमच्या स्वार्थ पदासाठी नाही, आम्हाला सत्कारासाठी पदाची गरज नाही, आम्हाला सभा देण्यासाठी पदाची गरज नाही. आणि नुसतं गावात लोक तरी लोक आत्महत्या घेतात. ही आत्महत्या विखे पाटील परिवाराबद्दल लोकांनी ही आत्महत्या गेल्या 50 वर्षाच्या त्यावेळी आम्ही करून घेतली. त्यामुळे भारावून जाऊ नका. पद यायला जायला वेळ लागत नाही. मी जिवंत उदाहरण. पण आलं काय आणि केलं काय, किती वेळ लागला. पदाचा मान सन्मान केला पाहिजे. पदाचा मान येता कामा नये, पदाची मंजुरी येता कामा नये. पदाचा मान सन्मान करा. मिळालेला पदाचा वापर समाज कल्याणासाठी केला तर आनंद आहे. जर त्याचा दुरुपयोग केला तर मग आम्ही आहोतच. काही काही जबाबदाऱ्या परमेश्वराने लिहून दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी आपण जबाबदारी आपण पार पाडतो. विधानसभेपासून सुरुवात केली, अजून 5 वर्ष करू. म्हणजे हा विचार करा की मी जर एखाद्या निवडणुकीत उभं राहिलो, मी हा विचार करा या 1 महिन्यामध्ये असा विचार करा, खरं खोटं मला माहिती की माझा जेवढा प्रयत्न स्वतःला निवडून येण्यासाठी कातर मी लावतो त्याच्या 25% प्रयत्नांचा अंदाज करू शकतो. हा जास्त मेहनत करायची गरज नाही. एवढीच विनंती आहे की विरोधक कोणीतरी काही बोलतं, कोणीतरी काही भाषण करून जातं, कोणीतरी काही आपल्याबद्दल बोलतं आणि आपण त्याची चर्चा करत बसतो. आपल्याला कोण आपल्याबद्दल काय बोलण्याची चर्चा करू नका. आपण समृद्ध आहोत. तुमच्या आशीर्वादाने आपली तेवढी ताकद आहे आणि आपण किती ताकद ठेवतो हे मागच्या 6 महिन्यामध्ये जिल्ह्याला दाखवून दिले. तुमच्या आशीर्वादाने